एकीकडे गोण्यांच्या कमतरतेचं कारण पुढे करून सामान्य शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यास नकार दिला जात असताना दुसरीकडे चांदवड तालुक्यातील हिवरखेडे खरेदी केंद्रावर चक्क परतालुक्यातील मका अनाधिकृतपणे विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या कारवाईत मक्यानं भरलेल्या 6 पैकी 5 ट्रॅक्टरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या हक्काच्या रिकाम्या गोण्या देखील मिळून आल्यानं खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील मका ट्रॅक्टरद्वारे चांदवडच्या हिवरखेडे केंद्रावर आणला होता। स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून प्रहार शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्या ठिकाणी पर तालुक्यातील मका उतरवला जात असल्याचं पाहून त्यांनी तात्काळ तहसीलदार आणि महसूल यंत्रणेला पाचारण केलं। महसूल विभागानं केंद्रावर छापा टाकला असता तेथील कर्मचारी आणि खरेदीदार आधीच पसार झाले होते। तपासणी दरम्यान ट्रॅक्टरमधील मक्याच्या खाली शासनाच्या हमीभाव केंद्रासाठी राखीव असलेल्या अधिकृत गोण्यांचा मोठा साठा आढळून आलाय। यामुळे आता शेतकरी मका पिकवतोय की शासकीय गोण्या असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जातोय। निफाडचा मका चांदवडच्या केंद्रावर कुणाच्या आशीर्वादानं येत होता। गोण्यांचं गूढ शेतकऱ्यांना महिनाभर गोण्या मिळत नाहीत म्हणून मका खरेदी बंद। मग या ट्रॅक्टरमध्ये हजारो शासकीय गोण्या आल्या कुठून? हा प्रकार केवळ मका विक्रीचा नसून व्यापाऱ्यांनी कमी भावात घेतलेला मका शासकीय दरात खपवण्याचा मोठा कट असल्याचं बोललं जात आहे। महसूल विभागानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत 5 ट्रॅक्टरसह मका जप्त केला असून हिवरखेडे येथील शासकीय धान्य गोडाऊनला सील ठोकलंय। ट्रॅक्टर चालकांनी आपल्याला या व्यवहाराबाबत काहीच माहिती नसल्याचं सांगितलं, ज्यामुळे यामागे मोठं रॅकेट सक्रिय असल्याचं स्पष्ट होत आहे। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आता तहसीलदार यावर काय भूमिका घेणार आणि मुख्य सूत्रधारांना अटक होते का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। शेतकऱ्यांच्या हक्काच्या गोण्या व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधल्या जात असतील तर हे सहन केलं जाणार नाही। या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर गुन्हे दाखल होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका आता घेण्यात आली आहे। मकाच्या खाली दाबून कसे गठ्ठे आले? भाऊ मी ट्रॅक्टर लावून मी घरी गेलेलो होतो, ट्रॅक्टर भरलेला। उद्या जर एखाद्यानं मर्डर करून जर बॉडी त्यात पुरली तर तुम्ही काय करा? मला ती आयडिया, तुमच्या वाहनाची जबाबदारी कोणाची आहे? माझी। बरोबर ना? तुम्ही निफाड तालुक्यातले असताना चांदवड तालुक्यात आलेच कसे? आता सांगितलं म्हणून नाही सांगितलं नाही तुम्ही जय शेतकऱ्यांना सांगितलं कोणत्या आता शेतकऱ्यांना? कोणत्या हे तुमचं ट्रॅक्टर भाड्याचा तोर आहे का? हो भाडे मग हे चोरलेलं बारदान तुम्ही कुठून आणलंय? शेतकऱ्याचा नंबर द्या तुम्ही. हे बारदान तुम्ही कुठून आणलं? हे बारदान शासनाचं बारदान आहे, ते कुठून आणलं? चोऱ्या करायला मला टाइम नाही ना। मग आता हे तुमच्या ट्रॅक्टर मध्ये आहे ना? हो माझ्या ट्रॅक्टर मध्ये आहे, पण ट्रॅक्टर तिथं लावलेला होता, बनवून ठेवला नाही ना। नाही मग काय तुमचा नाही, बारदान तुमचं नाही, मग हे नेमकं आहे कोणाचं? 2 मिनिटं मी तुम्हाला नंबर देतो। थांबा नंबर नका देऊ। मका तुमची नाही, बारदन पण तुमचं नाही, शासनाचं बारदन आहे। मका तुम्ही म्हणता कोणत्या शेतकऱ्याची आणली म्हणता आणि कुठं टाकळीच्या गोडाऊन वरून भरली म्हणता। ती मका भरली आणि शासनाचं बारदन तुम्हाला कुठून मिळालं याच्यावर तुम्ही सांगा ना मला। साहेब माझं उत्तर द्या। मी ट्रॅक्टर शेडवर लावलेला होता। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी प्रणव सोनवणे, चांदवड।